केल्याप्रमाणे. सभापती महोदय, राज्य शासनानं ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर या जीसीसीचं शांतता ठेवा जरा. सतेज पाटील साहेबांना डिस्टर्ब होत आहे. आपण सभागृहात शांतता ठेवा. लक्षवेधीचं काम पुढे चालू राहत नाही. जीसीसीचं पॉलिसी राज्य शासनानं काढलेली आहे आणि उशिरा का होईना, कारण की इतर राज्यांनी, देशामधल्या अनेक राज्यांनी पॉलिसी काढली. सुदैवानं आपल्याकडे ते एन्व्हायरमेंट असल्यामुळं पॉलिसी जरी लेट आली तरी जीसीसीचं कल्चर आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं होतं. बेंगलोर नंतर सगळ्यात जास्त जीसीसी आपल्या महाराष्ट्रामध्ये. आमची सभापतीमध्ये विनंती आहे की या जीसीसीच्या माध्यमातून जे धोरण आलं त्यामध्ये नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक याचा उल्लेख प्रामुख्यानं धोरणामध्ये आलेला आहे. परंतु कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे एक भौगोलिक दृष्ट्या कॉरिडॉर, त्याच्या संदर्भात एक अभ्यास गट आम्ही तयार केला आणि आम्ही दिवसभर बसून हे 3 जिल्हे एकत्र कसे येऊ शकतात, ज्या पद्धतीनं मुंबई, पुणे आणि नाशिक हा एक डेव्हलपमेंट कॉरिडॉर निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्याच पद्धतीनं कोल्हापूर, सांगली आणि सातारा असा एक इंडस्ट्रीयल, कल्चरल, टुरिझम वेगवेगळ्या पद्धतीनं कॉरिडॉर निर्माण होऊ शकतो. तिन्ही जिल्हे मिळून या आपण इकॉनॉमी बघितली तर जवळजवळ प्रत्येक जिल्ह्याची पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, सातारा असू दे, म्हणजे मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर नंतर हेच 3 जिल्हे आपल्या तिजोरीत जास्तीत जास्त पैसे टाकतात. मनुष्यबळ म्हणला तर या तिन्ही जिल्ह्यामध्ये या सगळ्यासाठी मनुष्यबळ निश्चितपणे उपलब्ध आहे. आणि आपल्याला आमची मंत्री महोदय विनंती आहे की या 3 जिल्ह्याचा ट्रायंगल केला तर ॲग्रो इंडस्ट्री साताऱ्यामध्ये, त्याच्यावर ॲग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्री साताऱ्यामध्ये, फाउंड्री इंडस्ट्री कोल्हापूरमध्ये, कोल्हापूरला विमानतळ झालेला आहे. तुम्ही रत्नागिरीतून मुंबईला येण्यापेक्षा कोल्हापूरला येतात जास्त वेळा. कोल्हापूर आता कोकणाला देखील जवळ त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा एक ट्रायंगल उद्याच्या भविष्यकाळात तयार होऊ शकतो. सांगलीतला दुष्काळी भाग, साताऱ्यातला फलटण आणि इकडचा काही भाग जो इंडस्ट्रीसाठी वापरता येईल, असं मिळून एक ट्रायंगल जर करता आला तर या 3 जिल्ह्याच्या विकासाला मदत होईल. आणि जीसीसीच्या पॉलिसीमध्ये विशेष करून कोल्हापूरला या ठिकाणी आपण इन्क्लूड करणार का, हा माझा प्रश्न आहे. मंत्री महोदय. महोदय, अतिशय महत्वाचा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून बंटी पाटील साहेबांनी या सभागृहामध्ये आणलाय. परंतु थोडं मी त्यांना करेक्ट करतो की आपल्याकडे जीसीसी पॉलिसी जरी नव्हती तरी ते IT पॉलिसीमध्ये इन्क्लूड होतं. परंतु आपली जी जीसीसी पॉलिसी आहे, ज्याला आपण ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर असं म्हणतो, ती देशामध्ये सगळ्यात चांगली पॉलिसी आपण आणलेली आहे. आणि त्याच्यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, नागपूर, नाशिक, संभाजीनगर हे नाही अशातला भाग नाही. आपण 3 टायर सिस्टीम केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये जे मेट्रो सिटीज आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मुंबई MMR रिजन असेल किंवा पुणे असेल, आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या भागामध्ये नक्की कोल्हापूर, सांगली, सातारा आहे. त्याच्याबद्दल त्या तिन्ही जिल्ह्यांवर कुठेही अन्याय होणार नाही. परंतु आपण सांगितलेली महत्त्वाची गोष्ट, त्याची शासन देखील सहमत आहे की कोल्हापूर आता वेगळ्या पद्धतीनं डेव्हलप होतंय. कनेक्टिव्हिटी देखील फार चांगल्या पद्धतीनं आहे. एअर कनेक्टिव्हिटी आहे, रोड कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्यामुळं तिथं जीसीसी सेंटर जर चांगल्या पद्धतीनं झाली तर अतिशय चांगल्या पद्धतीनं रोजगार देखील निर्माण होईल. पण मला हे देखील सांगितलं पाहिजे की आपण आतापर्यंत आपल्याकडे फक्त भारतामध्ये 1200 जीसीसी युनिट्स होती 2021ला. ती 2025ला आता 1900 झालेली आहेत आणि आपण टार्गेट 400चं धरलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यामध्ये नक्की कोल्हापूर, सातारा, सांगलीचा आपण समावेश करू, कारण तिथं लँड ॲक्विजिशन देखील आम्ही आता मोठ्या पद्धतीनं करतोय. कोल्हापूरमध्ये आता जागा देखील जी कमी आहे, कोल्हापूरवासियांची IT पार्कची जी मागणी आहे ती देखील आपण पूर्ण करतोय. कोल्हापूरमध्ये आपण IT पार्क करतोय. साताऱ्यामध्ये देखील आपण शिवेंद्रराजेंची मागणी आहे म्हणून IT पार्क करतोय. त्या IT पार्क आपण करणारच आहोत. परंतु जीसीसी सेंटरमध्ये मोठी डेटा सेंटर्स देखील त्या ठिकाणी इन्क्लूड आपण केलेली आहेत. त्याच्यामुळं हा निर्णय आपण तर आज नक्कीच घेऊ, आपण ऑलरेडी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं ट्रायंग्युलर, तुम्ही जसं सांगितलं की ट्रायंगल आहे, त्याच्या पद्धतीनं कशा पद्धतीनं करता येईल हा सकारात्मक विचार करू. आणि पुढच्या महिन्याभरात माझाच विभाग असल्यामुळं आपल्या समवेत कोल्हापूरच्या सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलून आपण एक विस्तारित तिन्ही सातारा, सांगली आणि कोल्हापूर तिन्ही जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना बोलून आपण एक विस्तारित बैठक घेऊ. परंतु आज मात्र मी आश्वस्त करतो बंटी साहेब तुम्हाला
की आपण जो पश्चिम महाराष्ट्राच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे पुन्हा हे डेव्हलप झालंय, परंतु सातारा, सांगली आणि कोल्हापूरच्या निमित्तानं आपण जो प्रश्न विचारलेला आहे जीसीसीचा, त्या बाबतीमध्ये शासन नक्की सकारात्मक आहे आणि बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेतला जाईल. शशिकांत शिंदे. खरं म्हटलं तर मुंबईच्या शहराच्या लगत इंडस्ट्री वाढली पाहिजे, यामध्ये दुमत नाही. मुंबई, पुणा, नाशिक इथं आता जागाच उपलब्ध नाही, हे आपल्याला सुद्धा कल्पना आहे. आणि मग विस्तारित असलेल्या MIDC किंवा नवीन आलेले उद्योग या बाबतीमध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी तशा प्रकारच्या जमीन ॲक्विजिशनचे प्रस्ताव चालू केलेले आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे उद्योगधंदा किंवा IT पार्क किंवा तुमच्या ह्या GCC साठी येणाऱ्या इंडस्ट्रीला किंवा येणाऱ्या कंपन्यांना सुलभता लागते, शहरीकरण जवळ लागते, हे तुम्हाला पण माहिती आहे. आता हे करत असताना रस्ते सोयी, माझ्या माहितीपणे मुंबई टू पुणा आणि पुणा टू बँगलोर, कोल्हापूर हा रस्ता फार मोठ्या प्रमाणात होता. तुम्ही आता ग्रीन कॉरिडॉर करताय, वेगवेगळ्या प्रकारचे प्रस्ताव त्या ठिकाणी आहेत. साताऱ्यामध्ये जसं कोल्हापूरमध्ये पाणी उपलब्ध आहे आणि सर्व सुबकता पण आहे, लोकांना तशा प्रकारचे अपेक्षित असलेल्या सगळ्या सोयी सुविधा आहेत. मगाशी बाजूला पालकमंत्री बसलेले आहेत, त्यांनी खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची मागणी आहे, शिवेंद्रराजे असतील, माझे असतील किंवा पालकमंत्री, आमच्या सगळ्यांची मागणी आहे इथं. ते म्हणूनच त्यांचा उल्लेख त्यांना सांगितला की त्यांच्याकडे बैठका घेऊन घेऊन मी थकलो. त्यांना 10,000 एकर जमीन मी द्यायला लागलो होतो, पण ते काय आहे, ते विरोधी पक्षाकडे प्रेम फार कमी असतं. परंतु असो, हा पण मी सर्व पक्षात आहे. चला, मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो, मी आपल्याला, तुम्ही त्याबद्दल मला असं समजलं त्याबद्दल धन्यवाद. माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ताच्या घडीला उदय सामंत साहेब, आपण नेहमी सांगता की एवढे इंडस्ट्री येते, IT पार्क आमच्याकडं फार मागणी आहे. आमची मुलं या पुण्यामधून मुंबईला वगैरे जात आहेत, आम्ही जागा उपलब्ध करून देतो. पालकमंत्री आहेत, आम्ही सगळेजण राजकीय सगळं बाजूला ठेवून आम्ही एकत्र येऊन जागा उपलब्ध करून देऊ. फक्त मला पेशिफिक उत्तर, प्रयत्न करू वगैरे जाऊन द्या, आम्ही जागा उपलब्ध करून देतो. किती दिवसामध्ये किंवा किती महिन्यामध्ये, तुमच्याकडे बरेच प्रस्ताव येतात, IT पार्कनी तुमच्या या GCCच्या सातारा किती दिवसामध्ये लगेच तुम्ही अशा प्रकारचा प्रस्ताव देणार आणि या संदर्भातून बैठक आमची सर्वांची बोलून या असलेल्या निर्णयाच्या संदर्भातून किती दिवसात निर्णय घेणार याचा खुलासा करा. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य शिंदे साहेबांनी जो मुद्दा मांडला, पालकमंत्री महोदय देखील सातारा येथे इथं आहे, तातडीनं आपण याची बैठक घेऊ आणि साताऱ्यामध्ये पुढच्या 3 महिन्याच्या आत IT पार्क मंजूर करण्याच्या संदर्भामध्ये आमचा उद्योग विभाग कार्यवाही करेल, हा मी सभागृहामध्ये दिलेला शब्द आहे. मी पवार साहेबांच्यावर बैठक झाली होती आणि त्यावेळेला 100 एकरच्या वरती जागा त्या असलेल्या शिरवळ, खंडाळा किंवा साताऱ्यामध्ये उपलब्ध झाली तर IT पार्क देण्याच्या संदर्भात एक चर्चा झालेली होती. आपण जागा उपलब्ध केल्या तर पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये शंभूराजे असतील, आम्ही सगळेजण, आपण एक शंभूराजे आपण पवार साहेबांच्यावर एक बैठक झाली होती. तर आपण जर जागा उपलब्ध केली तर आपली सर्वांची एक बैठक घेऊन तर IT पार्कच्या संदर्भातून प्रस्ताव देऊ. दुसरं मस्टची एक कंपनी जी आहे ती शिरवळला त्यांनी जागा बघितली होती, मर्सची कंपनी आहे, त्यांनी शिरवळला जागा मागितली होती. तशा प्रकारची जागा उपलब्ध झाल्या, तर या 2 प्रस्तावावर पुढाकार घेण्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आपण जागा उपलब्ध करण्यासाठी निर्णय घेणार, अशा प्रकारची एक बैठक लावा, तशाप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. मंत्री महोदय, आम्ही स्थानिक आता लोकप्रतिनिधी ही राहिलेली चर्चा बैठकीत करा आपण. एकच मिनिट साहेब, आम्ही स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्ह्यात जागा उपलब्ध करण्याचं होमवर्क पूर्ण करतो आणि ते पूर्ण झालं की अंतिम निर्णय मंत्री महोदय आपण एकत्र बसून घेऊ. एक नाही, IT पार्कचा विषय तर आपण नक्की पूर्ण करू, GCCच्या बाबतीमध्ये पण करू. पण बोलता बोलता आपण एक असं बोलला की उद्योग मंत्री तुम्ही कायम उद्योग आले म्हणून सांगता, त्याचं एक उदाहरण सांगतो. आपण विदर्भातलं अधिवेशन आहे म्हणून सभापती महोदय मला सांगताना शासनाबद्दलचा अभिमान एवढ्यासाठीच आहे की या विदर्भातला गडचिरोली जिल्हा जो आहे तो पूर्वी नक्षलवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा,
परंतु आज तो उद्योगनगरी जिल्हा म्हणून ओळखला जातो. याचं कारण देशातला सगळ्यात मोठा स्टील हब जर कुठे होत असेल तर तो गडचिरोलीमध्ये होतोय. दुसरं, छत्रपती संभाजीनगरचा आपण उल्लेख करत असताना फक्त बजाजच्या ऑटोमेटिव्ह इंडस्ट्रीचा उल्लेख करायचो, परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये एका जागेवर 60,000 कोटीचे ऑटोमेटिव्हचे प्रोजेक्ट हे आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कोकणामध्ये सहसा प्रकल्प येत असताना आम्ही विरोध करायचो, पण मी असेल, प्रसाद लाड साहेब असतील, प्रवीण दरेकर साहेब असतील, आम्ही कोकणातल्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी एक निर्णय घेतला की लोकांना कुठेतरी कन्व्हिन्स केलं पाहिजे. आणि आज शासनाचं अभिनंदन एवढ्यासाठीच तुम्ही केलं पाहिजे की कोकणासारख्या ठिकाणी देखील कोका कोलाचा प्रोजेक्ट आला. त्याचा टीन ज्यावेळी तुम्ही आता कोका कोलाचा टीन ज्यावेळी तुम्ही प्याल त्याच्यावर मेड इन रत्नागिरी लिहिलेलं असेल. एवढी इंडस्ट्री रत्नागिरीमध्ये देखील येते. तशीच इंडस्ट्री आपण साताऱ्यामध्ये आणू आणि तशीच कोल्हापूरमध्ये आणू. लक्षवेधी क्रमांक 4. लक्षवेधी क्रमांक 4. नाही आता झालं. अरे मुंबईच्या सगळा गिरगाव दक्षिण मुंबईचा विषय आहे. मुंबईतल्या मराठी